नांदेड मनपा अतिक्रमण हटाव पथकाचा अजब कारभार, बड्यांना अभय, गरिबांच्या पोटावर पाय. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिलायन्स मॉलवरील कारवाईत टाळाटाळ, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी. नमस्कार. नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाचा अत्यंत पक्षपाती आणि अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शहरातील रस्त्यांवरून गरिबांच्या हातगाड्या जप्त करून त्यांच्या पोटावर पाय देणारे हे पथक बड्या व्यापाऱ्यांना आणि मोठ्या मॉल्सना मात्र उघडपणे अभय देत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कशा प्रकारे महानगरपालिकेचे लोक कारवाई करताना दिसत आहेत. सर्व साहित्य जप्त करायचं सोडून देऊन साहित्य काढायला सांगत आहेत आणि गोरगरिबाच्या पोटावरती पाय देत आहेत. पथकाचे इंचार्ज सोनकांबळे यांनी संबंधित मॉलच्या व्यवस्थापनावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करता उलट त्यांना आपले सामान स्वतःहून हळूहळू उचलून आत घेण्याची पूर्ण मुभा आणि वेळ दिली. बड्या दुकानदाराला सामान वाचवण्याची संधी देऊन अधिकाऱ्यांनी कारवाई करण्यास साफ टाळाटाळ केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. महानगरपालिकेच्या या दुटप्पी भूमिकेमुळे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. एकीकडे सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील लोक रस्त्याकडेला छोटा मोठा व्यवसाय करून आपले पोट भरतात, त्यांच्या गाड्यांवर मनपाचे हे पथक कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट जप्तीची कारवाई करते. मात्र दुसरीकडे रिलायन्ससारख्या मोठ्या मॉलने थेट फुटपाथवर अतिक्रमण केले असताना तिथे केवळ पाहण्याची भूमिका घेतली जाते, असा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. अतिक्रमण हटाव पथकाचे इंचार्ज सोनकांबळे यांच्या या संशयास्पद आणि मवाळ भूमिकेमुळे मनपाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या ठिकाणी महानगरपालिकेचा भोंगळा कारभार बघा. सामानाचे साहित्य मध्ये वाट लावून देतात आणि गरिबाईच्या गाड्यावरती कशा प्रकारे कारवाई करत आहेत. करायचं करा. आम्हाला काय करायचं करता सर तुम्ही. परत तुम्ही कारवाई बरोबर करा. आम्हाला अचानक माहिती झाली की तुम्ही घरी पाहून त्याच्यासोबत वेगळी आणि याच्यासोबत वेगळी कारवाई करू नका. तुम्ही गाडा दिसला की त्याला तोडायला रस्त्यावरचं करत नाही. गरिबाचे मटके तोडले तुम्ही. मटके तोडले तुम्ही, गरिबाचे गाडे तोडायले, गरिबाचे फळं तोडले. त्या गरिबांना आम्ही समजावून सांगितलं. यांना समजायचं राहिले का? यांना समजा हे तोडा ना, हिंमत असेल तर हे तोडून दाखवा. काय हे कॅरेट कॅरेट तोडायला किती वेळ लागायला? तोडा ना, मग माल होता ना, मालचं पूर्ण गेलं तोडा ना. नव्हतं मग. काय जप्त केले तुम्ही जप्त सामान? काय गेले? त्यांना जी छपरी टाकलेली होती ना, छपरीमध्ये काही सामान नव्हतं का? मध्ये गाडीमध्ये छपरीमध्ये सामान होतं की नव्हतं? छपरीमध्ये काय होतं? छपरीमध्ये सामान होतं ना. कॅरेट घेतलेत ना. कुठं इथं? अहो घेऊन गेले तिथून. कुठं मध्ये येतं कॅरेट? ते कॅरेट आम्ही सगळे व्हिडिओ बनवलेला आहे सर त्याचे. गेलेले हो, आमच्या ट्रॅक्टर माझ्याकडे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो स्वतः. आमच्याकडे सगळे व्हिडिओ सर हे कॅरेट म्हणायला ते उचलून गेले. ते कॅरेट घ्या, आमच्याकडे सगळे व्हिडिओ होते. मी काय काय मधात ठेवायला उचलतात ना मग. उचला ना. का आता का कधी? उचलू द्या ना, उचलू द्या. जेवढे घेतलेले आहेत ना, ठीक आहे ठीक आहे. उचला ना रे, उचलू द्या. अजून पण ते कॅरेट मध्ये जात आहेत. तुम्ही अजून वेळ देता. ते मधात चालत बघा. ते अजून पण कॅरेट चालले तर शूटिंग बंदरले गाला यांची यांनी इथं बोलवलं. मधात घेऊन चालले, शूटिंग घ्या. आपल्याकडे पहिले व्हिडिओ आहेत ना, यांचं लावून त्यांचं लावून यांचा चेहरा दिसू द्या. ते मधात घेऊन चालले. तुमच्या समोर ते मध्ये घेऊन जातात. तुम्ही यांना वेळ देता, मोठ्यांना, आणि गरिबाच्या पोटावर पाहता. कर्मचारी नाहीत तर तुम्ही एकटे कसे आले कारवाई करायला? त्या समोर मध्ये चाललेलं आहे, कुठं सामान जप्त केलेलं आहे? दाखवा ना. तेवढं तर घ्या ना तुम्ही आता. कुछ नाही, रिकामे कॅरेट नाही. बरेवाले कॅरेट पूरा माल डाल दिया उन्होंने.